त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि या ठिकाणी विराजमान होत असताना खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय ही स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात तर गेम स्टार्ट होतोय। इथे मात्र पंच इशारा देत आहेत की सामना सुरू होईल। गोलंदाजी मार्कवर ऋतिक असेल। पहिला चेंडू अच्छू बारी यासाठी पहिला चेंडू पहा जबरदस्त प्रहार केलाय लॉंग ऑफ स्ट्रेट मध्ये हा चेंडू खेळला गेलाय सरळ बॅटीने। इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार येतोय। ही खासियत आहे या फलंदाजाची। जेव्हा जेव्हा हा फलंदाज खेळतोय तर अशा पद्धतीचे फटके तंत्रशुद्ध पद्धतीने फटके खेळले जाते त्याच्या बॅट मधून, म्हणून ह्याचं नाव मोठं आहे। एक चांगला क्रिकेटर म्हणून त्याला ओळखलं जात आहे। आज मात्र या मैदानावर पहिल्या चेंडूवरच पहिलाच चौकार मारलाय। अनुप घरत यांना मी विनंती करतोय आलेल्या आपल्या आज मान्यवर जे आहेत या स्पर्धेसाठी उत्तमजी घरत साहेब यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। आदरणीय आपले सर्वांचे लाडके असे आपण पाहतोय उत्तमजी घरत साहेब उपनगर अध्यक्ष आणि पहा पाहुण्यांचं स्वागत षटकाराने केलं जातोय। जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। नक्कीच जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्यात। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार। ही खासियत आहे या फलंदाजाची। हा ब्रँड आहे। खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असतो। जेव्हा जेव्हा आपण पालघर मध्ये चिंचणीचं नाव घेतलं जात आहे तेव्हा अच्छू बारी ह्याचं नाव का आहे ते मात्र दर्शवताना 2 चेंडूमध्ये 10 धावा। हा देखील फटका मोठा होता मात्र चुकी केले कुठेतरी। इथे मात्र खूप चांगला झेल पकडला जाईल। थोडस ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला फेकलं गेलं होतं, मजबूर केलं मोठा फटका मारण्यासाठी। चेंडू इनफिल्डच्या वरून मारायचा होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाहीये, कारण की क्षेत्ररक्षकाला जाणीव आहे अच्छू बारी सारख्याचा एक झेल पकडणं किती महत्वाचं आहे आणि ते दर्शवलं। इथे मात्र गडी बाद होतोय। प्रणय पटेल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दिग्वेश घरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतायत या ठिकाणी विनय घरत यांना देखील विनंती करतोय की आपले सर्वांचे लडके म्हणजे आपण या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज म्हणून बॅट दिले असे निलेश वाणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील यथोचित स्वागत आपण करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन। तर YBCC संघ जेव्हा जेव्हा आपण पाहतोय तेव्हा मात्र निलेश वाणी बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे एक सर्वेसर्वा म्हणून आपण त्यांना पाहिले जाते। त्यांच्याकडून कामगिरी होताना आपण पाहतोय त्यांची कामगिरी खूप चांगली आहे। कमिटी मधून ते काम करत असतात बॉक्स क्रिकेटच्या। तर पहा 2 चेंडू ते प्रतीक घरत यांना मी विनंती करतोय मनोज पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं। मनोजजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। चेंडू क्रमांक पुढचा आपण पाहतोय। इथे मात्र स्वीप केला चेंडूला पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि विचार केला तर मिस्टर राजकुमार एक लेदर क्रिकेटर एक लेजंड क्रिकेटर म्हणून राजकुमारला पाहिलं जात आहे आणि खूपच चांगलं क्रिकेट त्याने दाखवलंय चिंचणी गावासाठी। तेच मात्र आज मयूर यांनी सांगितलं होतं इंटरव्ह्यू मध्ये की आज आमचा जुनं ओल्ड इज अ गोल्ड म्हणजे सर्व खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी उतरणार आहेत। खास करून नाव घेतलं होतं राजकुमार, तदनंतर अच्छू बारी यांचं, करण रावरे, तदनंतर आपण पाहतोय भरत चिखलेकर, आसिफ उच्छाले देखील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं। असे ही पूर्ण टीम आपण पाहतोय जेव्हा एकत्र येते ना तेव्हा क्रिकेटचं मजा जी आहे ती वेगळी आपल्याला पाहायला मिळते। तीच मात्र आपण पाहतोय इथे मात्र षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 ऑन द बोर्ड, 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात। तर पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलंय पहा खूप वेल स्टार्ट केली होती अच्छू बारी यांनी। पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा घेतल्या होत्या, 1 षटकार 1 चौकार आणि तदनंतर विकेट पडल्यानंतर जो कमबॅक केला गेला गोलंदाजाकडून खूप चांगली गोलंदाजी केली। मागचे जे
4 चेंडू आहेत, या 4 चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव दिला. तर मिस्टर ऋतिक होता पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं ज्यांनी षटक हाताळलं. आता मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक असेल हाताळण्यासाठी गोलंदाज पिनल आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील एक यंगस्टर आहे. बघूया गोलवड 11 संघाकडून आज खेळताना मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलवडचा संघ जर पाहिला तर पालघरमध्ये या नगरीमध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदाच आज दखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की जर टुर्नामेंटची विचार केला तर टुर्नामेंट खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खेळवले जात आहेत. पूर्ण वर्षभर जशी जशी सुरुवात होते तशी मात्र टुर्नामेंट आयोजित केले जाते. यामध्ये बॉक्स क्रिकेट असो किंवा ओव्हरम असो खूप मोठ्या प्रमाणावर असते. आज मात्र या मैदानावर देखील मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय. हा देखील आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवर. तर नक्कीच आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला फटका. मयूर तामोरे पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर मिनल. हा देखील फटका चांगला आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, वन बाउंड चेंडूला पकडला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने मात्र आला चेंडूवर. थोडासा शॉट ज्या पद्धतीने खेळायचा होता स्वीप करण्याचा प्रयत्न आणि प्रॉपर बॅट जी बॉलवर होती ती आली होती मात्र ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये आणि तेच कारण बनलं. सिंगल रन्स घेतला गेला. या सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 13 धावा स्कोरबोर्डवर असतील. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. राजकुमार पुणे एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज असेल. इथे मात्र पाहतोय राजकुमारच्या बॅट मधून येईल जबरदस्त हिट. जातोय षटकार. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. ओल्ड इज अ गोल्ड का मला म्हटलं जातंय तेच मात्र दर्शवताना इथे मात्र षटकार येतोय. कारण की आतापर्यंत 2 चेंडू खेळले होते. 2 चेंडू ज्या पद्धतीने खेळलं होतं क्रॉस बॅट कुठेतरी जर पाहिलं तर राजकुमारला कमी फिरवताना आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा आपण राजकुमारचा विचार करतो सरळ बॅट लेदर क्रिकेटर म्हणून राजकुमार आपण पाहतोय. आता मात्र गरज होती कारण की टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट खूप वेगळं आहे. तेच मात्र दर्शवलं गेलं. क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला आणि षटकारासाठी तर नक्कीच आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला राईज होताना. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला गोलंदाज पिनल यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जे 2 चेंडू जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. यस या ठिकाणी आपण पाहतायत उपस्थित होत असताना हेमंत गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याने या स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. इथे मात्र खूपच चांगला फटका. राजकुमारच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार येताना पाहायला मिळतोय. चेंडू जाईल 6 धावांसाठी. येतोय षटकार. एकूण धावांचा जर विचार केला तर आता मात्र 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्याच जर पाहिलं तर 15 धावा. अशा तब्बल 26 धावा 2 षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एक एक्स्ट्राच वाईटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाली जी धाव पिनल यांच्या गोलंदाजीतून आपण पाहिली. तर 2 षटक कंप्लीट झाल्यात. 26 धावा एक चांगली धावा म्हणून आपण पाहतोय. जेणेकरून अच्चू बारे यांनी सुरुवात केली होती 2 चेंडूमध्ये 10 धावा ज्या पद्धतीने जमवल्या होत्या. विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी कमी धावसंख्या उभारली जाईल का. मात्र चिंचणी जर अपोलो चिंचणीचा जर विचार केला तर फलंदाज त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आता मात्र राजकुमार ज्या पद्धतीने 2 षटकार मारले आहेत. आतापर्यंत जर राजकुमारच्या बॅटिंगचा विचार केला तर आपण पाहतोय एकूण 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडूमध्ये 14 धावा जमवतोय. चांगली बॅटिंग दाखवताना पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं
आणि अच्चू बारी सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं होतं. असा गोलंदाज मिस्टर ऋतिक पुण्याच्या येईल गोलंदाजी मार्कवर. तर मयूर तामोरे असेल समोर. पुन्हा एकदा आता मात्र बॅट थोडीशी थांबवली. ज्या पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता ऑफसाईड रिजन मध्ये, व्हाईट यॉर्करच्या मारा ज्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर ऋतिक. यातून मात्र जाणीव आहे मयूर तामोरे आला की राजकुमार आलाय. राजकुमार 2 हिट ज्या पद्धतीने खेळलाय. मला मात्र माझी स्ट्राईक जी आहे ती फक्त रोटेट करून देण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि तेच काम करत असताना मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच एकदा ओहो, आज चेंडू जर पाहिला तर बॅटची एज लागतंय. इथे मात्र गडी बाद होईल. थोडंसं शॉर्ट पिच लेंथचा वापर केला गेला, मजबूर केला गेला कुठेतरी बॅट फिरवण्यासाठी. बॅट फिरवताना बॅटची एज लागली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. दुसरा गडी बाद होईल तो म्हणजेच अपोलो चिंचणी संघाचा धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल ती म्हणजेच 27 धावा. स्वप्नील किणी जिथे कुठे असतील प्लीज आपण यायचं आहे. स्वप्नील किणी आणि सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. तर वेलकम सर. या आयोजकांमध्ये आपण पाहतोय ही नगरी आहे पवनसूत क्रीडा मंडळ नवली च हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक स्टार्ट चांगली केलंय. जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचं उद्घाटन केलं गेलं. भरपूर मान्यवर आले होतं. इथून मात्र पहा करण रावरे नावाचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. इन्फॉर्म बॅट्समन आहे, एक रन मशीन म्हणून त्याला ओळखली जाते आणि तेच कार्य करताना इथे मात्र षटकार मारला जातोय. विवेक राऊत साहेबांना मी विनंती करतोय सचिन पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आपण करायचं आहे जे आताच आपल्याशी जॉईंट झाले आहेत या स्पर्धेदरम्यान. इथे मात्र पहा रायझिंग डिलिव्हरी जबरदस्त एक भेदक मारा ज्याला म्हटलं जात आहे. षटकार मारल्यानंतर ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला लेंथ लाईनचा वापर केला गेला आणि चेंडू निर्धाव फेकला गेला. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे मात्र तिसरं षटक चालू आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक. या षटकातील आपण पाहतायत करण रावरे पुण्याचे एकदा सज्ज असेल. ओहो, इथे मात्र फसवलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. जाणीव आहे करण रावरेचा झेल किती महत्वाचा आहे तो मात्र टिपला जातोय. करण बॅक टू द डग आउटला येताना आपण पाहतोय एक षटकार जरूर मारला होता, मोठा फटका मारला होता. तदनंतर पाहिलं तर कुठेतरी चेंडू थोडासा मिस टाइम झाला. चेंडू हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षकाने कुठली चूक न करता हा गडी बाद केलाय. तर गडी बाद होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 33 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक लेजेंड क्रिकेटर 40+ क्रिकेटर म्हणून आपण पाहतोय आसिफ उच्चाळे याला आपल्याला पाहायला मिळतंय. अंडरम रुपेश घरत साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. या सर आपलं देखील वेलकम केलं जात आहे. इथे मात्र मयूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे ज्यांनी ओपनिंग फलंदाजी म्हणून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आसिफ उच्चाले पाहायला मिळेल. या क्रिकेटरकडे चांगल्या पद्धतीची स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा 40+ ची टीम आपल्या पालघर जिल्ह्यामधून बाहेर जाते तेव्हा मात्र सातत्याने आसिफ हा गोलंदाज किंवा फलंदाज एक कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर पाहिलं तर 2-3 वर्ष झाले 40+ च्या देखील टुर्नामेंटचं आयोजन होत असते. मुंबईला मात्र हे क्रिकेटर खेळत असतात 40+ च्या माध्यमातून. आल्या मिस टाइम झाला होता. चेंडू थोडंसं बॅटची कडा लागली होती. असं वाटलं होतं की झेल टिपला जाईल की काय, मात्र यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू खूप उंचीने गेला आणि तेच कारण बनलं. आपण पाहतोय डॉट चेंडू येताना षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. पहा तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, तदनंतर 15 धावा आल्या आणि तिसरं षटक कमबॅकिंगचं षटक म्हणून आपण पाहतोय कारण की करणचा विकेट आल्यानंतर
आपण पाहताय 7 धावा फक्त खर्च केल्यात. एक षटकार लगावून देखील 7 धावा खर्च करणे एक चांगली गोलंदाजी म्हणून ऋतिक आपण पाहतोय. एकूण जर पाहिलं तर 3 विकेट ऋतिकने घेतल्यात आणि एकूण धावा खर्च केल्यात आतापर्यंत 18. खूप चांगलं क्रिकेट मी म्हणेन गुलवर्ड संघाकडून देखील, कारण की गुलवर्ड संघ जर पाहिला तर परिचयाचा संघ आहे चिंचणीच्या. आज मात्र दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतं. या मैदानावर पवनसुतचं हे मैदान आहे आणि इथे मात्र आपलं दमखम दाखवतील. कोण मात्र जिंकेल, जो जिंकेल तो सरळ नक्कीच विनर्स टेंबोडे संघ सज्ज असेल त्यांच्यासोबत खेळण्यासाठी. प्रयत्न मात्र असणार आहेत. मयूर तामोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर पिनल. शॉट केलाय चेंडूला, इथे मात्र शॉट चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषे पार. इथे मात्र ऑन साइडला एक कडक प्रहार येतोय आणि जातोय चेंडू 6 धावांसाठी. षटकार, क्या बात आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हणून मयूरला देखील आता पाहायला मिळतंय, कारण की आतापर्यंत मयूर शांत होता. फलंदाजाचा जर विचार केला, अच्यूच्या समोर अच्यूची बॅटिंग पाहिली त्याने, तदनंतर पाहिलं करणची बॅटिंग पाहिली. आता मात्र स्वतःचा भाग या ठिकाणी दर्शवतोय की मी देखील आता आक्रमकता करीन. पुन्हा एकदा बॅटची साइड एज लागते. आपण पाहतोय चेंडू कडा लागली होती आणि तदनंतर कुठली धावसंख्या मिळणार नाही. व्हाईट यॉर्कर ज्या पद्धतीने वापरला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आज या मैदानावर आपण पाहतोय जास्तीत जास्त थोडंसं विकेट सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर स्लो होता. चांगल्या टर्न मात्र मिळत होता गोलंदाजीला. अनिकेत यांचे देखील आपण गोलंदाजी पाहिली, खूप चांगला टर्न त्यांनी दर्शवला. इथे मात्र पाहतोय पॅडचा उपयोग केला जातोय, चेंडू सिप केला जातोय. मात्र चांगलं झेल त्या ठिकाणी टिपलं जाईल मिस्टर विराज करून. खूप चांगलं झेल या ठिकाणी टिपलं जातोय आणि आणखीन एक गडीचं पतन होताना आपण पाहतोय. तर विशाल जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चिंचणी संघाचा जर विचार केला तर पाहायला मिळतंय हिट केल्यानंतर विकेट फेकले जात आहेत. पहा, सर्वप्रथम जर पाहिलं तर अच्चू बारीने हिट केले होते, तदनंतर विकेट फेकला. तदनंतर करण रावरे यांनी देखील हिट करण्याच्या प्रयत्नात नंतर विकेट फेकला गेला. राजकुमार आले होते, राजकुमारने देखील 2 हिट मोठे खेळले होते आणि तदनंतर विकेट फेकला गेला. आणि आता मात्र मयूर देखील तेच कामगिरी करतोय. एक हिट आला, एक हिट आल्यानंतर दुसरा हिट मारण्याच्या प्रयत्नात सतत विकेट गमावले जातोय. तर कमबॅक करतोय गोलंदाज मिस्टर पिनल. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 2 चेंडू वर 1 विकेट आणि 1 डॉट चेंडू फेकलाय. हा देखील खूप चांगला चेंडू आहे. चेंडू खेळतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगलच रन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर आता मात्र जाऊन पोहोचते 41. 41 धावा. इथून जर पाहिलं तर चिंचणी संघ 40 धावा झाल्यात. सॉरी, 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्रॉस बॅटने खेळलाय, थोडीशी शफल झाले होते चेंडूला मारण्यासाठी. 1 धाव तर कंप्लीट केलंय, बस एकच धाव. खूप चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण की चांगली धावसंख्या बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला, मात्र सिंगलच धावा आली. या सिंगल धावेने धावसंख्या 41 धावा. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये. विशाल, खोलवर टप्प्याचा चेंडू समोर सरळ बॅटने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल रन्सने ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला. या 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा गडी बाद झाल्यात आतापर्यंत 4. तर नक्कीच आपण पाहतायत या स्पर्धेसाठी जे चेंडू म्हणजेच बॉल्स आपण यूज केले आहेत. नक्कीच फुलटॉस ही 2 वर्ष झाली खूप चांगल्या पद्धतीने पालघरमध्ये त्यांनी
पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू यूज केले जात आहेत. खूप चांगले चेंडू आहेत ते आपल्याला स्पॉन्सर म्हणून आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच वी स्पोर्टचे सर्वेसर्वा आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत राऊत आणि विशाल वैद्य यांच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने खूप खूप आभार आहे या कमिटीच्या वतीने. या स्पर्धेदरम्यान त्यांनी चेंडू अवेलेबल करून दिले. तर जाऊया गोलंदाजी मार्कवर मिस्टर विराज येईल. फुलटॉस चेंडू आहे समोरच्या दिशेने खेळलाय. 1 बाउंड सीमारेषे पार. 4 धावांसाठी कडक प्रहार येतोय. खूप चांगला फटका. गरज आहे धावसंख्या उभारावी लागेल हे मात्र मनामध्ये निश्चय केलाय. धावसंख्या 4 ने वाढेल. आता मात्र 46 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जर पाहिलं तर गोलवडच्या विरोधात फलंदाजी करताना आतापर्यंत 46 धावा जमवल्या आहेत. आणि पहिल्या चेंडूचं समाचार घेतलंय. पहिल्या चेंडूचं जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळला. एक चौकार पाहायला मिळाली. धावसंख्या 4 ने नक्कीच वाढवली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळेल मिस्टर विराज. ओहो फटका तर सुरेख आहे. दमदार प्रहार. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. क्या बात आहे. 2 चेंडूवर जर धावसंख्या पाहिली तर 10 धावा जमवतोय मिस्टर विशाल. यंगस्टर आहे. चान्स मिळालाय आणि चान्स जी संधी दिली जाते त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. तेच मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूवर 10 धावा जमवल्या आहेत. आक्रमकता माझ्या अंगामध्ये आहे आणि ते मी दर्शवीन हे मात्र दाखवताना मिस्टर विशाल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विराज जो आहे गोलंदाजीतून कमबॅक करेल का. जी लेंथ आहे ती कुठेतरी वेगळी फेकायला मिळेल पाहायला मिळेल का. ओहो आता मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि यस गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच विशाल यांनी पहा मी म्हटलं होतं चिंचणी संघाचा जर विचार केला तर हिट करतायत. हिट केल्यानंतर गडी बाद होतोय. तीच आतापर्यंतची जो आढावा आहे तो घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशालने देखील 2 हिट केले. 2 हिटच्या माध्यमातून एकूण धावांचं जर पाहिलं तर 12 धावा जमवल्या विशालने 5 चेंडू मागे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 50+ म्हणजेच 52 52 धावा स्कोरबोर्डवर आहेत. तर नक्कीच मैदानाचा जर आढावा घेतला आपण तर मागच्या काही वर्षापासून जर पाहिलं तर मी याआधी देखील पवनसूची टुर्नामेंट केली होती या मैदानावर. तेव्हा फारसा जर मैदान पाहिलं तर एवढा सज्ज नव्हता. आज मात्र तो मैदान पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदान आहे. ग्रीन पूर्ण कार्पेट पाहायला मिळतंय. गवताचं पूर्णपणे व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. आणि आज या स्पर्धेदरम्यान आपण पाहतायत उत्तमजी गरज साहेबांनी देखील रोलर या ठिकाणी अवेलेबल करून दिलं. आणि आज जो मैदान दिसतोय खरोखरच खेळाडूंना काय हवं असतं तर एक खेळण्यासाठी चांगलं मैदान, सुसज्ज मैदान, चांगली फिल्डिंग व्हावी, कुठले खड्डे नसावे यासाठी मात्र खेळाडू पाहत असतो आणि तीच या ठिकाणी उपलब्धता करून दिली. नक्कीच मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा उत्तम सरांचं, उत्तम गरज साहेबांचं आपल्या या ठिकाणी यथोचित आपण स्वागत केलं आणि आभार देखील आज मानतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत. पालघरमध्ये जर नाव घेतलं तर उत्तू दादा म्हणून जास्तीत जास्त नाव आपल्याला पाहायला मिळतंय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 53 रन्स. ओहो जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा वर आला. या वर जर पाहिलं तर आसिफ मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात होते मात्र चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क झाला नाही आणि तेच कारण बनलं डॉट चेंडू येताना. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं चालू आहे. 5व्या षटकातील शेवटचे चेंडू आतापर्यंत अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा वापर केलाय मात्र चेंडू जर पाहिला तर थोडासा अवांतर फेकला गेला आणि या अवांतर चेंडूने 1 धाव आणखीन वाढेल. धावसंख्या 1 ने 54 धावा आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर पाहिला तर
तुषार मोरे देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी. जर पाहिलं तर मंडप जी आहे ते आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथून मात्र पहा उंच आणि लांब असा षटकार पाहायला मिळतोय. ही ओळख आहे आसिफ उच्चाळेची. खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळतोय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार तर नक्कीच काल देखील आपला जर पाहिलं तर मैदानावर पावसाचं वर्षाव होतं आणि ते कारण आहे. खूप चांगल्या पद्धतीने काल पाऊस पडला. मैदानाला देखील गरज असते, कुठेतरी वेगळं पाहायला मिळतंय. गरमीचं सीझन आहे, गरमीमध्ये थोडंसं थंडावा असणं खूप गरजेचं आहे आणि तेच मात्र पाहायला मिळालं. थोडंसं थंडावा होतंय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 60 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला डावखुऱ्या हाताचे फलंदाज अंकुश, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून चिंचणी संघाकडून आपण पाहतोय त्यांना. दुसऱ्या बाजूला आसिफ हा नॉन स्ट्राईक एंडवर आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मिस्टर दीपक येईल. डेथ ओव्हर आहे. शेवटचं षटक एक हाणामारीचं षटक आणि डेथ ओव्हर मध्ये चांगला गोलंदाज असणं खूप गरजेचं आहे. तेच मात्र मिस्टर दीपक याला पाहिलं जाईल का. अंकुश चेंडू खेळतोय. चेंडू हवेत. आहा व्हॉट अ जज. जबरदस्त जज करतोय चेंडूला. इथे मात्र चेंडू पकडतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. पहा बाउंड्री लाईन जी होती ती क्रॉस असं वाटलं होतं की क्रॉस होईल की काय, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षक गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि एक झेल टिपला गेला. अंकुश बॅक टू द डग आउट. गडी बाद. बॅटल दिनेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने सुरुवात केलंय, चांगली स्टार्ट दिली होती अचुबारी आणि आतापर्यंत जी धावसंख्या उभारले यामध्ये षटकारांची संख्या विचारली तर आपण पाहतोय आतापर्यंत 6 षटकार मारले आहेत. ते म्हणजेच अपोलो चिंचणी संघाने. आणि चौकारीची संख्या पाहिली तर 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचं षटक डेथ ओव्हर. नक्कीच दीपक ज्या पद्धतीने हाताळलाय चेंडू, पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. अंकुश याला बाद केलाय. आता नवीन फलंदाज दिनेश आल्या आल्या मात्र आपल्या नावाचा डंका पिटतोय. इथे मात्र जाईल 6 धावांसाठी. षटकार क्या बात आहे. जबरदस्त प्रहार करता, कारण की जाणीव आहे शेवटचं षटक आहे. इथून जेवढ्या धावा होतील तेवढ्यासाठी आपल्याला ऍडव्हान्टेज धावा नक्कीच पाहायला मिळते. तेच दर्शवताना मिस्टर दिनेश आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने. भरत चिखलेकर देखील यांचं देखील यथोचित स्वागत केलं जाईल या मंचावर, कारण की पहा प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी स्वागत करणं गरजेचं आहे. ज्यांनी आपलं पालघर जिल्ह्याचं नाव कुठेतरी चांगलं रोशन केलंय असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जाणीव असतो आपल्याला की जे क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून आपण आढावा घेत असतो, पालघर जिल्ह्याचं नाव रोशन होत असतं, अशा क्रिकेटरला आज या ठिकाणी नक्कीच प्रत्येक क्रिकेटर आपण पाहतोय या ठिकाणी. अनुराग याला मी विनंती करीन की कॅमेरा या ठिकाणी थोडंसं वळवावं. कॅमेरामॅन आपण पाहतोय अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे चा नक्कीच आपण पाहतोय. तर चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 3. हा देखील चेंडू स्लोवर मारा केला, थोडासा फसवला गेला चेंडूला. आसिफ सज्ज होता मोठा फटका मारण्यासाठी, थोडेसे सफल झाले होते आणि थोडंसं जर पाहिलं असं स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात होते. असं वाटलं होतं आसिफ यांना की चेंडू वेगात येईल, मात्र थोडासा फसवा चेंडू फेकला आणि तदनंतर डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या इनिंग मधल्या, शेवटच्या या ओव्हर मधला. खूपच चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल चेंडू. डेथ ओव्हर कशी असावी ज्या पद्धतीने कौस्तुभ यांनी दाखवली होती, खूप चांगली डेथ ओव्हर, त्याच पद्धतीने आता मात्र दाखवतोय मिस्टर दीपक. एक षटकार जरूर आला, मात्र त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा फसवलंय चेंडू आणि गडी बाद होईल. यस, नो डाऊट गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 68 आणि 69 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच
गोलवड संघाला. नक्कीच जसं आपण षटक चालू करणार आहोत, दुसरी इनिंग चालू करणार आहोत, आपल्या सोबत रुपेश दानवा यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. ब्रँड ऑफ मासवन कडून आपण पाहतोय, मात्र आपल्याशी जोडले जातील. हॅलो, धन्यवाद संतोषजी पाटील सर. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. गोलवड 11 विरुद्ध अपोलो चिंचणी अशा दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी अपोलो चिंचणी या संघाने केली आणि धावफलकावरती धावा लावल्यात, ते म्हणजे 68 and 69 टू विन. 69 धावेचं टार्गेट 6 षटकांमध्ये परिपूर्ण करण्याकरता 11.50 एवढी सरासरी गाठावी लागेल. गोलवड 11 या संघाला चांगल्या रीतीचं क्रिकेट आपण पाहतोय. तर वळूया सामन्याकडे. 69 धावेचा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळेल गोलवड 11 या संघाच्या माध्यमातून. अपोलो चिंचणी या संघाकडून चांगली फलंदाजी झाली. गोलंदाजी कशा अनुषंगाने होईल सेकंड इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर रीतीने क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पवन सूत क्रीडा मंडळ नवली आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि आजचा हा पहिला दिवस, आजचा शुभ दिवस गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष. आणि याच शुभ दिनी आपण पाहतोय या क्रिकेट महासंग्रामाला सुरुवात होताना आपण पाहतोय. दोन फलंदाज आपण जर बघितले तर मिलन आणि दुसऱ्या साइडनं पाहायला मिळतोय ऋतिक, असे दोन बॅटर ओपनिंग पेअर गोलवड 11 या संघाच्या माध्यमातून दाखल झालंय. 69 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 49 धावा या इझिली चेस केल्या होत्या विनर्स टेम्बोर्ड या संघाने.
परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 69 धावा चेस करायच्या आहेत. चांगल्या रीतीने स्टार्ट मिळवून द्यावी लागेल या दोन फलंदाजांना. 11.50 एवढी सरासरी गाठावी लागेल. यस पंचांनी ग्रीन सिग्नल या ठिकाणी दिलंय. दोन पंच आपण पाहतोय. एका साईडनं मिस्टर नंदन घरत, दुसऱ्या साईडनं प्रथमेश घरत हे दुराळ सांभाळत आहेत. आमचे गुणलेखक मिस्टर यश पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. दुसऱ्या साईडनं डिजिटल स्कोरर नीरज तळेले, दुसऱ्या साईडनं कॅमेरामॅन ब्रँड ऑफ कमार अनुरागजी चव्हाण. चेंडू हवेमध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेटचं बटन जाळं विणलं होतं आणि यामध्ये फसला गेला. मिलन बॅक टू दी डगआउट गॉन. सुंदर रीतीने चेंडू पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी केली होती ती म्हणजेच मयूर यांनी आणि गोलंदाजीमध्ये आपला प्रावीण्य दर्शवत आहेत. ऍज अ ऑलराऊंडर ही भूमिका त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. पहिल्या चेंडूवरती मिलन या ठिकाणी तंबूमध्ये परतले गेलेत. चांगली गोलंदाजी स्टार्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होताना आपण पाहतोय. मयूर तामोरे यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना P1चं षटक नवीन चेंडूने स्टार्ट देणे फारच आवश्यक असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. विकेट टेकर या ठिकाणी भूमिका त्यांच्या माध्यमातून घेतली गेली. आपण पाहिलं होतं इंडियन प्रीमियर लीग मधील लसित मलिंगा याने सर्वात जास्त पहिल्या षटकामध्ये विकेट घेतले होते 22, परंतु तो रेकॉर्ड भुवनेश्वर कुमार यांनी 2022 इंडियन प्रीमियर लीग मध्ये मोडीत काढला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार हा एकमात्र गोलंदाज ठरला. तशाच अनुषंगाने आपण पाहतोय मयूर तांबोरे यांची गोलंदाजी. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू यावेळेस सुंदर रीतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. अर्थात उजव्या हाताच्या फलंदाजा करता हा होतोय लेग ब्रेक. आउट स्विंग पाहायला मिळाला. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय मंथन बॅटिंग ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू राऊंड विकेटचा वापर. नॅचरल स्विंग ट्रॅम्प लाईनच्या बाहेर चेंडू होता आणि यस पंचांनी दर्शवला इट इज अ वाईड बॉल. एक धाव या ठिकाणी लागली गेले धाव फलकावरती. 1 रन ऍडेड या ठिकाणी पाहायला मिळते. मंथन फलंदाज कशा अनुषंगाने फलंदाजी करेल, जबाबदारीने खेळावं लागेल या मॅच मध्ये 69 धावांचा पाठलाग करताना. यावेळेस थोडासा फ्लाइटेड चेंडू होता. स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन दर्शवलं गेलं. आताच्या काळामध्ये फारच आवश्यक आहे व्हेरिएशन, कारण की एक काळ असा होता की क्रिकेटमध्ये एक गोलंदाज म्हणून फक्त यॉर्कर लेंथ हे क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र होता. परंतु जसा काळ बदलत गेला क्रिकेट देखील बदलत गेलाय आणि तुम्हाला देखील या क्रिकेटमध्ये बदलावं लागेल. पुढील चेंडू पुन्हा या ठिकाणी सबमरीन लेंथ अँड लाईन आणि क्रिकेट ज्या पद्धतीने बदलत गेलाय त्याच अनुषंगाने बदलावं लागेल. ज्या पद्धतीने आपला स्मार्टफोन मोबाईल असतो तो जर आपण वेळच्या वेळी अपडेट केला नाही तर तो हँग आउट मारत असतो. तशाच अनुषंगाने क्रिकेटमध्ये आहे. ज्या अनुषंगाने क्रिकेट बदलत गेलाय त्याच अनुषंगाने स्वतःमध्ये बदलाव करणे फारच आवश्यक आहे. पुढील चेंडू यावेळेस सुंदर रीतीने ऑफ साईडला आपण पाहतोय. लेट कट खेळला गेलाय. एका धावेने मंथन अकाउंट ओपनिंग करतो आणि स्कोर कार्ड 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. एका धावे करता हा संघर्ष करावा लागतो आणि ज्या पद्धतीने म्हटलंय ना की संघर्ष हा तुम्हालाच करावा लागेल, कारण की लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा निकाल पाहत आहेत. 2 धावा धाव फलकावरती गोलंदाज मयूर तांबोरे. राऊंड विकेट. डाव्या हाताचा वापर. चेंडू इन टू द गॅप मध्ये. अगेन द स्विंग सक्सेसफुल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पवन सूद चौकार. 4 धावा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिले षटक या ठिकाणी परिपूर्ण झाले आणि एक गडी बाद गोलवड 11 संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 रन. 6 डिसेंबर 1993 हा जसप्रीत बुमराह यांचा जन्मदिवस आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये खूप रेकॉर्ड केलाय, परंतु फलंदाजी करत असताना एक मोठा रेकॉर्ड त्यांनी केला. इंग्लंड विरोधात टेस्ट क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये 35 धावा केल्या आणि टेस्ट क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक ते पाहायला मिळालं.
कारण की ब्रायन लारा यांनी 1998 साली टेस्ट क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 28 धावा केल्या होत्या आणि तो रेकॉर्ड जसप्रीत बुमराह यांनी मोडीत काढला. स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकामध्ये 35 धावा केल्या आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात महाग षटक हे स्टुअर्ट ब्रॉड यांनी हाताळलं गेलं. गोलंदाज भरत यांना आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रथी महारथी आज आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेमध्ये खेळताना एकमेकांविरोधात बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने मयूर तांबोरे यांनी हाताळलं गेलं. एक विकेट पहिल्या चेंडूवरती आणि तदनंतर 6 धावा या खर्च केला. गोलंदाज भरत पहिला चेंडू यावेळेस भरत चिखलेकरांचं स्वागत 6 धावेने स्वॅग से करेंगे स्वागत हे दर्शवून दिलंय. मंथनच्या माध्यमातून ब्रँडेड षटकार अशा षटकारांची गरज आहे कारण की 69 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. चेस मास्टर्स विराट प्रेम कोहली प्रमाणे खेळावं लागेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर प्रमाणे खेळावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत जिद्द चिकाटी मेहनत या 3 गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. धावफलकावरती धावा लागल्यात 12. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आपण पाहतोय. फलंदाज मंथन पहिले 3 चेंडू शांत होता. चौथ्या चेंडूवरती सिंगल घेतली आणि तदनंतर षटकार लगावलाय. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 5 चेंडू फेस केलेत मंथन यांनी आणि 7 धावा त्या ठिकाणी जमवल्या गेल्यात. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज भरत चिखलेकर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑफ साइडला एक धाव जरूर परिपूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेसफुल पाहायला मिळालाय. 2च धाब्यावरती या ठिकाणी रोखलं गेलंय. स्टॉप हे सिग्नल पाहायला मिळालं फारच गरजेची गोष्ट असते आणि ते सिग्नल या ठिकाणी दिलं. धावा लागल्या धाव फलकावरती 14 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगल्या रीतीने आपण पाहतोय धावा येताना पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा. आदरणीय सन्माननीय प्रसन्न घरत सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत सर. वेलकम. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू षटकार. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तदनंतर षटकार. स्कोर कार्ड 20 रन 20 धावा. मंथन इज ऑन फायर नाव. आदरणीय सन्माननीय श्रोता प्रसन्न घरत सरांचं आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट या ठिकाणी उपलब्ध करून दिले. धन्यवाद सर. आपल्या या सहकार्याबद्दल. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम म्हणतात ना. मैदानी प्रेक्षकांविना आणि व्यासपीठे मान्यवरांविना अधुरं असतं अपुरं असतं. त्या व्यासपीठाला 4 चांद लावले गेले त्या ठिकाणी. प्रसन्न घरत सरांच्या माध्यमातून वेलकम. या मॅचच्या दिशेने यावेळेस एक धाव जरूर पाहायला मिळते. स्कोर कार्ड 21 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगल्या रीतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी रिक्स पत्करली मंथन यांनी. यावेळेस लेग ब्रेक पाहायला मिळाला. नॅचरल स्विंग डावखोरा गोलंदाज आपण पाहतोय. चांगलं रिदम या ठिकाणी पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक 2 मधील पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धावा आहेत 21. 5 चेंडू फेकून झालेत. 6वा चेंडू अर्थात लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. एवढे सुंदर रीतीने आपण पाहतोय स्मॅश केलंय ऑफ साइडला. वाईडिश लॉंग ऑफ वरून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. पवन सुत चौकार 4 धावा. धाव फलकावरती धावा लागल्या 2 षटकानंतर 25 धावा. येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 24 आणि 44 धावेचं टार्गेट समोर आपण पाहतोय. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. पहिल्या षटकामध्ये राज्य महामार्गावर चालणारी गाडी ही जणू काही द्रुतगती महामार्गावर जाऊन पोहोचली. ती म्हणजेच गोलवड 11 संघाची. पहिल्या षटकामध्ये मयूर तांबोरे 6 धावा 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय भरत चिखलेकर 19 धावा. थोडंसं महागडं षटक हाताळलं गेलं आणि धावा लागल्यात 25. येणारे चेंडू आहेत 24 आणि आवश्यकता या ठिकाणी आहे
44 धावेची 11ची सरासरी येथून घ्यावी लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ज्या अनुषंगाने 11 धावा सरासरी सातत्याने होत असते आणि हे दोन बॅटर इन फॉर्म पाहायला मिळत आहेत. जे स्टार्ट प्रथमतः मंथन यांनी केली. थोडस प्रथमतः स्ट्रगल केलं होतं, परंतु म्हणतात ना पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून कधीच खचून जाऊ नका, कारण की प्रत्येक यशस्वी गणिताची सुरुवात ही शून्यापासून होत असते आणि तेच केलंय. धावा लावल्या 2 षटकानंतर 25 धावा. पुन्हा आता मयूर तामोरे यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना कशा अनुषंगाने कमबॅक मिळवून देतील का. षटक क्रमांक 3 खऱ्या अर्थाने मिडल ओव्हर म्हणून जे संबोधलं जातं 6 षटकांच्या खेळामध्ये षटक क्रमांक 2 ते षटक क्रमांक 4च्या मध्ये तिसरं षटक फारच महत्वाचं असतं. ज्या अनुषंगाने आपण भारतासाठी बघितलं 2022 साली जे कार्य अक्षर पटेल ने T20 क्रिकेटमध्ये केलंय. यापुढे सुंदर रीतीने आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक. नो चान्स फॉर द स्पीडर अँड गेट इट 4 रन ॲज अ शार्प ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान गतिवान चौकार मंथन यांच्या बॅटमधून धावा लागल्यात 29. प्रोग्रेस कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगल्या रीतीने मैदानाच्या चहूबाजूने फलंदाजी करताना येणारे 23 चेंडू आणि 40 धावेचं टार्गेट समोर चांगल्या रीतीने आपण पाहतोय. सामना अजून देखील बॅलन्सिंग पेंडुलम प्रमाणे आपण पाहतो एका साईडनं दुसऱ्या साईडनं जाताना. मयूर तामोरे आपल्या सडवार पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. चतुराई या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव परिपूर्ण झाली आणि धावा लागल्या 30 रन 30 धावा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर रीतीने यस नो अँड वेट या 3 शब्दांमध्ये अतिशय सुरेख ताळमेळ पाहायला मिळाला आहे. हो नाही आणि थांबा हे 3 गोष्टी फारच महत्वाच्या असतात. धावा फलकावरती आपण जर बघितलं तर 31 धावा हे लागल्या गेल्यात. पहिला चेंडू चौकार आणि तदनंतर 2 धावा मयूर यांनी खर्च केल्यात. ज्याप्रमाणे अक्षर पटेल यांनी T20 क्रिकेटमध्ये ओव्हर नंबर 8 ते ओव्हर नंबर 15 या मिडल ओव्हर मध्ये 2022 मध्ये सर्वात जास्त विकेट आणि इकॉनॉमी रेट 6.90 आणि 23 विकेट घेण्याचा रेकॉर्ड 2022 मध्ये केलाय. त्याच अनुषंगाने मयूर तामोरे यांचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फक्त षटकार चौकार नाही तर सिंगल डब्याला देखील प्राधान्य दिलं गेलंय. मंथन आणि ऋतिक यांच्या माध्यमातून धावा लागल्या 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू चौकार तदनंतर 2 धावा पुन्हा आता तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत षटक क्रमांक 3 मधील. या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज मयूर तामोरे ओव्हर द विकेट डाव्या हाताने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ या ठिकाणी ठेवली गेली आणि एक गोलंदाज म्हणून बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन कोणती असेल तर ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ टू लेंथ गोलंदाजी करणे आणि तेच मयूर यांनी केलंय. अनुभव आपल्या पाठीशी आहे. टेनिस बॉल लेदर बॉल चा फार मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव या ठिकाणी कामात येतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 5वा चेंडू या ठिकाणी फ्लाईट दिली चेंडूला आणि पुन्हा एकदा चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर लेनचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आणि व्हेरिएशन हे आपण बघितलं आणि ज्या पद्धतीने म्हटलंय ना व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता हे ब्रह्मास्त्र बनत चाललंय. या षटकातील 6वा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज मयूर तामोरे समोर आपण पाहतो मंथन. यावेळेस चांगल्या पद्धतीने आपण पाहतो स्ट्रोक एक धाव जरूर परिपूर्ण झाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय. येणारे चेंडू आहेत 18 आणि 35 धावेचं टार्गेट अजून देखील समोर आपण पाहतोय. क्रमांक हॅलो
आदरणीय मिलनजी धवणे सर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपला या ठिकाणी आम्ही सत्कार करू इच्छितो. आदरणीय मिलनजी धवणे सर, या मॅचच्या दिशेने गोलंदाज आपण पाहतोय आसिफ. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेखरित्या पाहायला मिळाला, डॉट डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट झाला. निर्धाव चेंडू, समोर फलंदाज मंथन, चांगली फलंदाज आतापर्यंत त्याने केलंय. पुढील चेंडू यावेळेस शपलवून खेळण्याचा प्रयत्न, पुरेपूर या ठिकाणी आपण पाहतोय फुटवर्क रीड करून आसिफ या ठिकाणी गोलंदाजी करतायत. अनुभव आपल्या पाठीशी आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल. 2 चेंडू योग्य लेंथ लाईनचा वापर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, हा चेंडू पाहायला मिळाला. ही फार मोठी एकाग्रता आहे. एक गोलंदाज म्हणून तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल हे हाय लेवल वरती ठेवणं फारच महत्वाचं आहे. कूल माइंडेडपणा, आणि तोच कूल माइंडेडपणा या ठिकाणी आपण पाहू शकाल आसिफ यांच्या माथ्यावरती. धावा लागल्यात 35, अर्धा पल्ला पार केलाय, परंतु अजून देखील अर्धा पल्ला अर्थात 34 धावा करावे लागतील. येणारे चेंडू 15. गोलंदाज आसिफ या षटकातील चौथा चेंडू घेऊन यावेळी सुंदर रीतीने आपण पाहतो स्मॅश केलाय. चेंडू मान्यवरांच्या स्वागताकरता समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतोय उत्तुंग उत्तुंग षटकार. मच नीडेड रन फॉर दिस बॅटिंग साइड, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज ऋतिक च्या बॅट मधून या ठिकाणी षटकार आलाय आणि धावा लागल्या धाव फलकावरती 41 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय तुषारजी मोरे सरांचं आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार. आतापर्यंत 3 चेंडू आपण जर बघितले तर आसिफ यांच्या फेवर मध्ये होते, परंतु चौथा चेंडू ऋतिक नावाचं वादळ आलं आणि 6 धावा प्राप्त झाल्या. धावा लागल्या धाव फलकावरती, ते म्हणजेच 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगल्या रीतीचं क्रिकेट हाताळलं जातंय. हे 2 संघ एकमेकांविरोधामध्ये एका साईडनं घोलवड 11 69 धावेचा पाठलाग करतोय, तर दुसऱ्या साईडनं अपोलो चिंचणे या धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. एकाच विभागातील हे 2 संघ एकमेकांविरोधांमध्ये आपण पाहतोय. 41 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत षटक क्रमांक 4 मधील. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज आसिफ. समोर आपण पाहतोय ऋतिक हा बॅटर. फुल टच चेंडू आपण पाहतोय. चांगल्या रीतीने ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. करून यांना आपण पाहतोय फ्रेम मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. धावा लागल्या 43 रन आपण पाहतोय प्रोग्रेस कार्ड वरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहतो आसिफ कशा अनुषंगाने शेवटचा चेंडू हाताळतील. येणारे चेंडू 26 धावेची गरज. षटक क्रमांक 4 मधील 6वा आणि अंतिम चेंडू. यावेळेस आपण पाहतोय बॅटची एज फ्लाइंग स्लिप मध्ये 1 धाव जरूर. परिपूर्ण धावा लागल्यात 44. येणारे चेंडू आहेत 12 आणि 25 धावेचं टार्गेट समोर. 12 बॉल रिमेनिंग अँड 25 रन रिक्वायर्ड टू विन. 12.50 एवढी सरासरी तुम्हाला प्रति षटकामध्ये गाठावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट 12.50. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. 6 षटकांचे सामने आपण पाहतोय आणि आता आपण पाहणार आहोत 5वं आणि 6वं षटक, जे डेट ओव्हर म्हणून संबोधलं जातं. त्याच षटकामध्ये 25 धावेचं टार्गेट समोर आहे. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. 2 संघ मातब्बर एकाच क्वालिटीचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचला गेलाय. हे 2 संघ आपण पाहतोय. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे 25 धावेची. नवीन गोलंदाज 5व्या षटकामध्ये हर्षद याला आपण पाहतोय कशा अनुषंगाने गोलंदाजी करेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल या धावा रोखण्याकरता. दुसऱ्या साईडनं ऋतिक आणि मंथन सारखे फलंदाज जे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, आतापर्यंत धुराड सांभाळत आहेत.
ऍज अ बॅटर म्हणून गुलवड 11 या संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू 12 आणि 25 धावेचं टार्गेट. पुन्हा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. होळी मॅचच्या दिशेने 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण या मॅचचं आपण पाहतोय. ऋतिका फलंदाजी मार्कवरती गुलवड 11 संघाच्या माध्यमातून, तर गोलंदाज हर्षद अपोलो चिंचणे. पहिला चेंडू आपण पाहतोय, पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं. व्हाईट बॉल या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. 1 धाव जरूर या ठिकाणी मिळते. आता 12 चेंडू आणि 24 धावा हे टार्गेट समोर. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 2 रन कंपल्सरी. प्रति चेंडू मध्ये 2 धावा करणे येथून बंधनकारक असेल. 24 धावांचा पाठलाग करावं लागणार आहे. येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 12. गोलंदाज हर्षद षटक क्रमांक 5 मधील पहिला चेंडू वाईड आणि तदनंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड बॉल. खराब सुरुवात, इथून कमबॅक करावं लागेल. आता समीकरण चेंजेस होताना आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 23 धावेचं टार्गेट समोर. गोलंदाज हर्षद यावेळी सुंदर त्या चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. बिग ब्लास्ट. 6 धावा षटकार आणि स्कोर कार्ड या 6 धावांनी फ्लाय होताना जाऊन पोहोचलंय 52. 52 धावा धाव फलकावरती. एका चेंडूवरती आपण जर बघितलं तर 2 वाईड प्लस 6 अशा 8 धावा खर्च करताना आपण पाहतो हर्षद हा गोलंदाज. येणारे चेंडू 11 आणि 17 धावेचं टार्गेट समोर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. ग्रुप ए मधील हा अंतिम सामना असेल. विनिंग टीम विरुद्ध विनर्स टेंबोडे अशा 2 संघांमध्ये पुढील सामना असेल. कोण जिंकेल हा सामना यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आतापर्यंत ऋतिका चांगली फलंदाजी करताना आपण पाहतो. यंग अँड टॅलेंटेड क्रिकेटर आपण पाहतोय. चांगल्या रीतीने कॉन्फिडन्स लेवल हा पाहायला मिळालाय. आत्मविश्वास फारच महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी द्विगुणित झाला असेल ऋतिकचा, यात काही शंका नाहीये. गोलंदाज हर्षद यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. यस, वाईड बॉल. एका चेंडूवरती 9 धावा खर्च करताना एक्सपेन्सिव्ह आतापर्यंत ठरला गेलाय, परंतु यावेळेस सुधारणा करावी लागेल. आता समीकरणामध्ये चेंजेस. येणारे 11 चेंडू आणि 16 धावेचं टार्गेट समोर. गोलंदाज हर्षद यावेळेस आपण पाहतोय ऑफ ब्रेकचा चेंडू पाहायला मिळाला आणि हा चेंडू निर्धाव मध्ये निघून गेलाय आणि हर्षदने दाखवून दिलंय की तुमच्यामध्ये षटकार मारण्याची अबिलिटी असेल तर माझ्यामध्ये निर्धाव चेंडू हाताळण्याची अबिलिटी आहे. येणारे चेंडू 10 आणि 16 धावेचं टार्गेट समोर. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. यावेळेस आपण पाहतोय चेंडू फरार सीमा रेषा पलीकडे. ऋतिक अनस्टॉपेबल स्मॅश केले चेंडूला. डीप फॉरवर्ड लेग मध्ये हा येतोय उत्तुंग षटकार. थोडस महागडा आतापर्यंत पाहायला मिळालाय. येणारे 9 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण या ठिकाणी बनलं गेलंय. सुंदर रीतीने परफॉर्मन्स ऋतिक आणि मंथन यांचा या ठिकाणी पाहायला मिळालाय. म्हणतात ना, रोटी हुई हसीना को जो मनाए उसे आशिक कहते हैं और हारी हुई बाजी को जो जीत में पलट दे उसे बाजीगर कहते हैं. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. ऋतिक आणि मंथन यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीची फलंदाजी पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि क्रिकेटमध्ये पार्टनरशिप फारच महत्वाची आहे. जे कार्य शुभमन गिल, रोहित शर्मा यांनी केलं ते म्हणजे न्यूझीलंड संघाविरोधात 213 धावांची भागीदारी. सलामीवीर यावेळेस सुंदररित्या स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम स्ट्रोक, अप्पर कट. 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतील. यावेळेस ऋतिक या ठिकाणी स्टॉप हे सिग्नल देतोय. धावांची गती या 2 धावेसहित लागली जाते प्रोग्रेस कार्ड वरती. ती म्हणजे 61 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आमचे गुणलेखक आदरणीय यश पाटील हे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 61 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4. येणारे 8 चेंडू आणि 8 धावेचं टार्गेट समोर.
सामना होता कुठे, सामना आला कुठे, गोलंदाज संभ्रम अवस्थेमध्ये, व्हाईट बॉल, 62 धाव फलकावरती. धावा फलकावरती लागले गेल्यात. 7 धावेचं टार्गेट समोर आहे. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. फुल टच चेंडू परंतु थोडासा फटका फसलाय. चेंडू गगन भेदीला या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु सुंदर रीतीने या ठिकाणी झील राजकुमार सरांच्या माध्यमातून परिपूर्ण केलाय आणि विकेटचं पतन झालंय. या ठिकाणी फलंदाज ऋतिक गॉन, परंतु चांगली फलंदाजी करून या ठिकाणी तंबूमध्ये परतला गेलाय. म्हणतात ना, गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य हे कधीच वाया जात नसतं आणि ते कार्य या ठिकाणी बजवून गेलाय ऋतिक फलंदाज. आपण जर बघितलं तर 11 चेंडू त्याने हाताळले गेले आणि 31 धावा त्याच्या बॅट मधून आला. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये होतोय. त्याच अनुषंगाने फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वेल प्लेड ऋतिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती जातोय जितेश. समीकरण सामन्याचं आहे. येणारे चेंडू आहे 7 आणि 7 धावेचं टार्गेट समोर. अंतिम चेंडू योग्य लेंथ लाईन हाताळेल का? सामना शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या 3 चेंडूपर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का, यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. यावेळेस पुन्हा विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट लेग मध्ये निघून गेलाय. 1 धाव जरूर परिपूर्ण झाली. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 63 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू 6 आणि 6 धावेचं टार्गेट समोर. 63 दर्शक क्रमांक सूर्यकुमार यादव याचा पाहायला मिळाला. 14 नोव्हेंबर 1990 स्कायचा जन्मदिवस आहे. ज्या वयामध्ये काही क्रिकेटपटू रिटायरमेंट घोषित करतात त्याच वयामध्ये भारतीय संघामध्ये त्यांनी डेब्यू केला, अर्थात 30व्या वर्षी. आणि अवघ्या 2.25 वर्षामध्ये जर T20 क्रिकेटमध्ये त्यांनी अधिराज्य गाजवलाय आणि 831 पॉइंट सहित T20 क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तो बनला गेलाय. दुसऱ्या क्रमांकावरती बाबर आझम, तिसऱ्या क्रमांकावरती मोहम्मद रिझवान, परंतु पहिल्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव स्काय हा पाहायला मिळाला. 2022 कॅलेंडर इयर अक्षरशः गाजवलं गेलं. 1221 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि भारतासाठी सर्वात जास्त T20 धावा करणारा फलंदाज बनला. सर्वात जास्त शतक 2022 मध्ये 2 आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये 3, सर्वात जास्त अर्धशतक 12 आणि सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज घेण्याचा रेकॉर्ड हा त्याने केला 4 वेळा. तोच 63 हा आकडा स्कोर कार्ड वरती लागला गेलाय. वडिया मॅचच्या दिशेने सामना येऊन ठेपलाय. येणारा चेंडू 6 आणि 6 धावेचं टार्गेट समोर. एका साईडनं अपोलो चिंचणी, दुसऱ्या साईडनं गोलवड 11 हा संघ आपण पाहतो. हे 2 संघ एकमेकांविरोधांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, लढतायत, संघर्ष करतायत, परंतु कोण जिंकेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. वळीया मॅचच्या दिशेने गोलंदाज आसिफ गोलंदाजी मार्क वरती. अशा प्रकारचे कित्येक सामने आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकून दिलेत, परंतु हा सामना जिंकून देईल का? समोर जितेश हा फलंदाज. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेट कडे ट्रॅव्हर झालाय. 1 धाव जरूर परिपूर्ण फेकी अचूक पाहायला मिळेल, परंतु 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. धावांची गती जाऊन पोहोचलाय 65 धावा फलकावरती लागली गेलाय. आता समीकरण येणारे चेंडू आहेत 5 आणि 4 धावेचं टार्गेट समोर. आसिफ यांना मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा माइंडसेटने, एक्स्ट्रा गेम प्लॅनिंगने गोलंदाजी यथून करावी लागेल. आपल्या कारकिर्दीमध्ये असे कित्येक सामने जिंकून दिलेत, परंतु हा सामना पाहतोय थोडासा वेगळा आहे, सिच्युएशन वेगळी आहे. विनर्स टेंबोडे संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. नेक्स्ट मॅच विजयी संघ विरुद्ध विनर्स टेंबोडे ग्रुप ए मधील अंतिम सामना यानंतर आपण पाहणार आहोत. गोलंदाज आसिफ ओव्हर द विकेटचा वापर. यावेळेस आपण पाहतोय फटका फसला. राजकुमार यांच्या सेफ हॅड मध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. कॅच अँड प्रॅक्टिस गॉन. मी म्हंटल होतं आपल्या कारकिर्दीमध्ये आसिफांनी अशा प्रकारचे सामने जिंकून दिलेत,
परंतु सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना, सिच्युएशनला फारच महत्त्व आहे. ज्या पद्धतीने जेव्हा आपण शालेय जीवनामध्ये असतो तेव्हा शाळेची सकाळची घंटा ही फार कंटाळवाणी वाटते, परंतु तीच शाळेची घंटा जर का संध्याकाळी 5 वाजता वाजली तर मनाला आनंद होतो. येणारे चेंडू 4 आणि 4 धावेचं टार्गेट समोर. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेसिंग आहे, अर्थात 4 धावा येथून तुम्हाला कराव्याच लागतील. येणारे चेंडू आहे 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो म्हणजेच दीपक, बॅटिंग ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करताना आपण पाहतोय. दुसऱ्या साईडनं नो स्ट्रायकर एंडला मंथन यांना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी मंथन याने केलंय. तर गोलंदाज आसिफ या ठिकाणी मार्गस्थ होताना आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटचा वापर करतायत. उजव्या हाताचा वापर आतापर्यंत पाहायला मिळालाय. येणारे चेंडू 4, 4 धावेचं टार्गेट समोर. व्हॉट अ मॅच. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. मैदानाच्या आतमध्ये थ्रिलिंग एन्काउंटर. गोलंदाज आसिफ यांचा पुढील चेंडू. यावेळेस हळूवार पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स. 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळते. क्रिकेट मधील लाईफ लाईन 1 रन परिपूर्ण. आता येणारे 3 चेंडू आणि 3 धावेचं टार्गेट समोर या ठिकाणी पाहायला मिळते. मंथन फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. कशा अनुषंगाने या ठिकाणी फिनिश करेल. म्हणतात ना, षटकार आणि चौकार मारणं सोपं आहे, परंतु 1 धाव घेणं फार कठीण आहे. म्हणूनच क्रिकेटची लाईफ लाईन षटकार चौकार नाहीये तर सिंगल आहे आणि तेच या ठिकाणी करावं लागेल. येणारे चेंडू 3 धावेचं टार्गेट समोर. प्रेशर दोन्ही साईडनं आपण पाहतोय. गोलंदाज नाही, फलंदाज नाही, क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी आपण पाहतोय. दडपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विजयाचा सुगंध कोणत्या बाजूने जाईल यावर प्रश्नचिन्ह आहे. येणारे 3 चेंडू या ठिकाणी दर्शवून देतील यात काही शंका नाहीये. सुंदर सामना. क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघ आतापर्यंत हार पत्करत नाहीयेत आणि एकमेकांविरोधात लढण्याची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. लढण्याची भूमिका, लढाऊपणा फारच महत्वाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं बाजी प्रभू देशपांडे यांना शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले आणि तशाच प्रमाणे या ठिकाणी तोच लढाऊपणा या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल. गोलंदाज आसिफ यांचा पुढील चेंडू. एवढ्या सुंदर रीतीने आपण पाहतोय. फटका खेळला गेलाय. करण रावरे यांना आपण पाहतोय. फ्रेम मध्ये 1 धाव परिपूर्ण. आता 2 चेंडू आणि 2 धावा. हे समीकरण या मॅचचं बनलं गेलंय. सामना कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सिकंदर कौन बनेल. म्हणतात ना, हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है. सिकंदर कौन बनेल. जो जीता वही सिकंदर. आवश्यकता 2 चेंडू आणि 2 धावेची. हा 5वा चेंडू फारच निर्णायक आहे. आसिफ यांना आपण पाहतोय. अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. ऑन साइडला स्मॅश केलं. चेंडू आहे जेल सुटलाय. हे फार क्वचित क्वचित क्वचित. यस, रन आउट. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मयूर तांबोरे फ्रेम मध्ये पाहायला मिळाले होते. झेल सुटला अशा प्रकारचं दृश्य. 1 चेंडू 1 धावेची गरज. विराट प्रेम कोहली यांना आपण झेल सोडताना पाहिलंय. रोहित शर्मा यांना आपण झेल सोडताना पाहिलंय. सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. तशाच अनुषंगाने मयूर तांबोरे यांना देखील आपण पाहिलंय झेल सोडताना. आणि फॅब 4 मध्ये आपण जर बघितलं ना तर विराट प्रेम कोहली यांचा बॅड रेकॉर्ड आहे. आतापर्यंत त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये फॅब 4 मध्ये 13 झेल सोडण्याचा बॅड रेकॉर्ड केलाय. दुसऱ्या क्रमांकावरती आपण जर बघितलं तर न्यूझीलंड संघाचे केन विलियमसन यांनी 9 झेल सोडलेत आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 7 झेल सोडलेत. तशाच अनुषंगाने या ठिकाणी आपण जर बघितलं
तर झेल सुटला गेलाय. एक चेंडू आणि एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी आहे. ही धाव घ्यावीच लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव, आणि गौरव मिळवून देईल का आपल्या संघाला, विजय पताका मिरवून देईल का आजच्या शुभ दिनी आपण पाहतोय. सामना जिंकून देईल का आजचा शुभ दिवस आपण पाहतोय. चैत्र प्रतिपदेला आजपासून सुरुवात होते. आजच्याच दिवशी आपण पाहतोय ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले असे सांगितले जाते, आणि वेदांमध्ये सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त आहे, अर्थात शुभ दिवस आहे. शुभ दिवसामध्ये हा सामना जिंकून देईल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये हा सामना आपण पाहतोय. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, डोक्यावरती हात देणारा सामना, कमरेवरती हात देणारा सामना, नख कुरतडणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणीही स्तब्ध राहू शकत नाही. मानसशास्त्रांच्या आणि वैज्ञानिकांच्या मते एका मिनिटाला हृदयाचे 72 ठोके पडत आहेत, परंतु या क्षणाला, या मोमेंटला हृदयाचे ठोके 100 पार असतील यात काही शंका नाहीये. 2 संघ आतापर्यंत हार पत्करत नाहीयेत. सामना बरोबरी सुटलाय, परंतु एक धाव येणं शेष आहे. गोलवड 11 विरुद्ध अपोलो चिंचणी अशा 2 दिग्गज, बलाढ्य, मातब्बर क्वालिटी संघांमध्ये सामना आपण पाहतोय. आणि सामना तुम्हाला आवडला असेल ना तर मनापासून जोरदार टाळ्या येऊ द्या. एक चेंडू आणि एका धावेची गरज. गोलंदाज आसिफ, तर समोर आपण पाहतोय बॅटर गौरव. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल, आणि विजयावर शिक्कामोर्तब करताना आपण पाहतोय गोलवड 11. आदरणीय मिलन दवणे सर, आपण व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय मिलन दमनकर सर, आपण व्यासपीठावरती यायचंय. ग्रुप ए मधील अंतिम सामना आपण पाहणार आहोत.